ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबावर त्यांच्याच सुनेनं गंभीर आरोप केलेत। राऊत कुटुंबानं मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप गिरिजा राऊत यांनी केलाय। या प्रकरणात विनायक राऊत यांनाच अटक करण्याची मागणी करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे। या प्रकरणात अघोरी कृत्य करणाऱ्या 2 मांत्रिकांवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय। पाहूया एक रिपोर्ट। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या कुटुंबावर त्यांच्याच सुनेनं गंभीर आरोप केलेत। विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांच्या आरोपांनुसार राऊत कुटुंबानं अमानुष छळ केला। पती गीतेश राऊत सतत वाद घालायचा, शिवीगाळ करून धमकी द्यायचा, सासू मानसिक त्रास द्यायची। राऊत कुटुंबानं एका मांत्रिकाकडून माझ्यावर मंत्रतंत्र केले। मांत्रिकाकडून डोक्यावर लिंबू कापून अघोरी प्रयोग केले। काळ्या कणकेच्या बाहुल्या, लिंबू, टाचण्या, अंगारे धुपारे, कच्च्या मांसाचे तुकडे, जिवंत कोंबडा याद्वारे अघोरी उपचार केले। डोक्याचे केस उपटले, गोमूत्र प्यायला दिलं, विभूतीची राख पाण्यात टाकून ते मिश्रण प्यायला लावलं। पतीचं नपुंसकत्व लपवण्यासाठी हे सर्व प्रकार केले गेले असे आरोप गिरिजा राऊत यांनी केलेत। डिसेंबर 2017ला लग्न झाल्यापासून सप्टेंबर 2018 पर्यंत आमच्यात काहीही शारीरिक संबंध आले नव्हते। असं ठरलं होतं की गणपतीवरून आल्यानंतर या गोष्टीवर काम करायला सुरू करू। थोडक्यात अशी घाबरण्याची घटना झाली, ज्याला त्यांनी असं अघोरी सगळ्या ह्याचं इलाजांचं स्वरूप दिलं। वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे। मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते। कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते। कच्चं गोमूत्र, अगरबत्तीची उदी असते ती तीर्थ म्हणून असं एवढं पेला भरून प्यायला देणे। मी आणि माझ्या कुटुंबियावर लावलेले जे आरोप आहेत हे निकालच खोटे आहेत। गीतेश राऊत यांचं लग्न झाल्यानंतर त्यांच्या पत्नी ह्या मागच्या 3 वर्षापासून त्यांच्याबरोबर राहत नाही आहेत। म्हणजे हे 12 करोड रुपये मागितले DVच्या नोटीसमध्ये आणि त्याशिवाय दरमहा 5 लाख रुपये खर्च मागितला। त्याशिवाय घर आणि गाडी ही मागणी तर कायमच ठेवलेली आहे आणि ही मागणी मान्य होणार नाही हे गृहीत लक्षात ठेवून तिने अशा पद्धतीचे खोटे नाटे आरोप आमच्यावर केलेले आहेत आणि ते आम्हाला मान्य नाहीत। आज जो विनायक राऊत आरोप करतायत की टेरेस फ्लॅट मागितला, इतके पैशांची डिमांड केली आणि 12 कोटी मागितले, त्यांनी पहिलं हे उत्तर द्यावं की 3 वर्षांपासून आम्ही त्यांच्याकडे मीटिंगसाठी वेळ मागत होतो। त्यांना स्वतःचा मुलगा काय करतोय हे सुद्धा माहीत नसलेल्या वडिलांनी निदान असे आरोप एखाद्या मुलीवर करू नयेत। त्यांच्या पदरात सुद्धा आज एक मुलगी आहे। त्यांनी हे सगळं धादांत खोटं सांगितलेलं आहे की आम्ही अशी डिमांड केली होती। या सर्व प्रकारात विनायक राऊत यांचा संबंध असून त्यांना अटक करण्याची मागणी गिरिजा राऊत यांनी केली आहे। विनायक राऊत यांनी मात्र सर्व आरोप फेटाळलेत। सुरुवातीपासून त्यांनी खोटं बोलून आमची फसवणूक करून त्यांनी पूर्ण प्लॅनिंगने आमचं घात केलेला आहे। लग्नानंतर पण त्यांनी आधी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि लग्नानंतरचं पूर्ण चित्रच वेगळं होतं। त्याच्यामुळे प्रत्येक दृष्ट्या आर्थिक, मानसिक, शारीरिक, भावनात्मक छळ असा गीतेश आणि त्याच्या पूर्ण परिवाराकडून करून 7 वर्ष ही सतत माझी छळवणूक करून त्यांनी माझा आणि माझ्या फॅमिलीचा पूर्ण घात केलेला आहे। त्यांनी तक्रारीमध्ये जे लिहिलेलं आहे की 2018 ते 2022 पर्यंत माझ्यावर अशा पद्धतीची अघोरी कृत्य केली जात होती आणि त्यामध्ये त्या तक्रारीमध्ये हेही लिहिलेलं आहे की ह्या बाबा बुवांकडे जाताना मी माझ्या आईवडिलांना सुद्धा घेऊन जायचं आणि 2018 आणि 22 ह्या कालावधीमध्ये जर असे प्रकार होत होते तर ताबडतोब त्यांनी तक्रार का केली नाही? त्याची तक्रार ते 2026 मध्ये करतायत। यामुळे दिसून येते याच्या पाठीमागे काहीतरी काळेबेरं आहे। आम्ही गेलो होतो आणि आम्ही जेव्हा सांगायचो की हे सगळे उपचार करू नका, डॉक्टरी उपचार करा, तेव्हा ते म्हणायचे पहिल्यांदा ह्या उपचाराने तिला बरं होऊ दे। आणि हे सगळे बाबा ज्यांच्याकडे नेलं जायचं ते सांगायचे ह्या दोघांमध्ये शारीरिक संबंध येता कामा नये। जर शारीरिक संबंध येता कामा नये तर ह्यांना मुलं कशी होणार? यामध्ये फक्त आमच्या निर्दोष मुलीचा त्यांनी गैरफायदा घेतलाय। सगळ्या गोष्टींमध्ये 100% विनायक राऊत सामील आहेत। ते सांगायचे तिथे त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचा मुलगा आम्हाला तिथे घेऊन जायचा आणि मग हे सगळं केलं जायचं। आम्ही केलेलीच आहे ऑलरेडी त्यांच्या अटकेची मागणी। गिरिजा राऊत यांच्या तक्रारीनंतर अघोरी प्रयोग करणारा भोंदू बाबा फिरोज शेखला अटक करण्यात आली आहे। काझी बाबा नावाचा दुसरा भोंदू बाबा अद्याप फरार आहे। काझी बाबाच्या शोधासाठी ठाणे पोलिसांनी 2 पथकं तयार केली। गिरिजा राऊत यांनी विनायक राऊत यांच्या कुटुंबावर मनी लॉन्ड्रिंगचेही आरोप केलेत।
प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या अमाऊंट्स कॅशमध्ये यायच्या, त्याचे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स तर वेगळे खूप असायचेच. मनी लॉन्ड्रिंगचा कुठेतरी विषय याच्यामध्ये येऊ शकतो का? नक्की काय विषय? शक्यता नाकारू शकत नाही, कारण एवढे मोठे जे अमाऊंट्स येत आहेत आणि त्यांनी जे मला सांगितलेलं की मी माझं ॲक्च्युअल इन्कम तुला कधीच कळू देणार नाही, नाहीतर तुला पंख फुटतील. तर दिस सेज अ लॉट अबाउट व्हॉट ही वॉज डुईंग. त्यामुळे पण हॅरेसमेंट केलेले, काही पैसे मोजायला वगैरे सांगितले? हो, जवळजवळ 17-18 लाख त्यांनी घरी मनी काउंटिंग मशीन असूनही माझी तब्येत बरी नसताना त्यांनी मला ती कॅश हाताने मोजायला लावलेली आहे. गिरिजा राऊत यांच्या तक्रारीनंतर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी विनायक राऊतांवर टीका केली आहे. विनायक राऊतांच्या संदर्भात अशा प्रकारच्या कृती करण्याचं ऐकिवत होतं, पण आता घरातूनच ते अशा प्रकारचे विधी करून जर आपल्या सुनेलाच त्या ठिकाणी या गोष्टींना भाग पाडत असतील तर यापेक्षा दुर्दैव दुसरं असू शकत नाही आहे. हा त्यांचा एक विषय वेगळा आहे. मला वाटतं त्याच्यावर त्यांनीच बोलायला पाहिजे. मला वाटतं स्वतः विनायक राऊत या विषयावरती बोलण्यासाठी समर्थ आहे. गुन्हा ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली म्हणूनच संशयास्पद आहे. उबटा गटाचे प्रत्येक जणाला अशी जादूटोना करण्याची सवय. मातोश्रीवर बी बंगालच्या काळात काली जादू करणारा बंगालचा जादूगार येत असतो, हे सर्वांना माहिती आहे. आणि विनायक राऊत तर त्याच्यात मास्टर आहे. जादूटोनाच्या विरोधात बोलतात आणि स्वतः जादूगाराला जवळ ठेवतात. म्हणून असे या दुपट्टी लोकांवर आता गुन्हे दाखल झाले पाहिजेत, परंतु सरकारने सुद्धा याच्याकडे सोमोटो त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले पाहिजेत. मला वाटतं मी जास्ती त्याच्यावर वक्तव्य करणार नाही. एकच की हा त्यांचा एक वैयक्तिक जे काही चालू आहे, गीतेश आणि त्यांच्या पत्नी यांच्यासोबत मला वाटतं गेले 3-4 वर्ष त्यांची डिव्होर्स केस पण चालू आहे, सेपरेशन झालेलं आहे. आणि म्हणून हे सगळं चालू असताना आपण त्याच्यावर काही वक्तव्य करणं हे योग्य नाही राहणार. माझी भूमिका ही आहे की पूर्ण तपास होऊ दे सगळं जो काही. विनायक राऊत यांच्या सुनेनं कुटुंबावर केलेले आरोप गंभीर आहेत. यातल्या एका भोंदूबाबाला अटकही करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणात पुढे काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे. निवृत्ती बाबर आणि निखिल चव्हाणसह मयुरेश जाधव, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.